घरगुती काळ्या मसाल्याच्या पनीरसाठी कांदे बारीक चॉप कापून घेणार आहे. जवळजवळ मी 5 ते 6 कांदे घेतलेले आहे ते. पनीरची तुम्हाला जशी पाहिजे तशी पण कटिंग करू शकता. मला आवडते अशी मोठी पनीरची कटिंग, त्याच्यामुळे मोठी करतोय. काळ्या मसाल्यासाठी मोठी पनीरची कटिंग खूप छान लागते. पनीर फ्राय करण्यासाठी आपण त्याच्यात तेल टाकून घेऊया. तेल हलकं गरम झालं का पनीर फ्राय करून घेऊ. आपलं तेल आता गरम झालेलं आहे चांगल्यापैकी. आपण त्याच्यामध्ये हलक्या आचमध्ये पनीर फ्राय करू. पनीर असं गोल्डन फ्राय करून घेतल्यानंतर असं त्याची टेस्ट पण छान लागते आणि खुसखुशीत लागते एकदम. तर पनीरला कसं छानसा कलर आलेला आहे गोल्डन. सर्वप्रथम आपण याच्यात कढीपत्ता टाकणार आहे. मिरची, कांदा घालून घेऊया. हलका ब्राऊन होतो तर आपण असंच करतोय. त्याला ब्राऊन झालेला आहे चांगल्या प्रकारे. त्यात आपण आता टमाटे घालून घेऊया. अद्रक लसूण पेस्ट घालूया 2 चम्मच. मसाला आपला मस्त भाजलेला आहे आता. हे बघा, आपण आता याच्यामध्ये घरगुती वाटण्याचे मसाले टाकून घेऊ. आमचा घरगुती काळा मसाला आहे. हळद आहे, कांदा लसूण मसाला आहे आणि हा आपण खडा मसाला भाजलेला बनवलेली पावडर. चवीनुसार मीठ. थोडंच टाकायचं एकदम. चिकन मसाला. हा घरगुती आपला काळा मसाला. कांदा खोबरं भाजून घेतलेले, त्याची पेस्ट बनवलेली. त्यात परतून घेऊ आपण, मस्त मिक्स करून घेऊ. फ्राय केलेले पनीर टाकूया. हलके फ्राय करून घ्यायचे त्याच्यात. ग्रेव्हीसाठी भाजीसाठी आपण पाणी घालूया, गरम पाणी. याला 5 मिनिटं असंच उकळून देऊ आपण. ही थोडीशी तर्री.